सुरतमध्ये स्पेशल खमण ढोकळा आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. नमस्कार मित्रांनो, काजलची रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तुमचा आजचा दिवस आनंदाने भरून राहावा. मित्रांनो, तुमच्या सर्वांचा सपोर्ट पाहून मला खूप आनंद झाला. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते. चला मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला घरच्या घरी खमण बनवून दाखवते. एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा आणि अर्धा वाटी बेसन पीठ घ्या. त्याच्या आधी आपण पहिले वाटण तयार करून घेऊया. 5-6 बारीक मिरच्या, थोडंसं अद्रक आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरला फिरवून घ्या. आपलं वाटण हे तयार झालं. पहा, आपल्याला अशा रीतीने वाटण तयार करायचं आहे. आता त्यालाही चम्मचच्या साहाय्याने काढून पीठमध्ये टाकून घ्या आणि आता थोडं पाणी टाकून त्याचं स्मूथ असं बेटर तयार करा. आता त्याच्यात 2 चम्मच दही टाका. परत फेटून घ्या. आता त्याच्यात अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच साखर, अर्धा चम्मच निंबू फूल आणि थोडंसं तेल टाकून चवीपुरतं मीठ टाका आणि त्याला सर्व मिक्स करून घ्या. इथं थोडंसं पाणी लागणार आहे म्हणून मी घेतलं. तुम्हाला लागेल तर टाका, नाही तर जास्त पातळ करू नका. जेवढं होईल तेवढं फेटत राहा. 5 मिनिटं झाकून ठेवा. आता इथं कढईमध्ये गरम करायला 1 तांब्या पाणी टाका. आता पाण्यात 2 लिंबूची फोडी टाका. माझं इथं 2 in 1 काम होणार आहे. पुढे नक्कीच सांगते मी तुम्हाला. खमणच्या भांड्याला तेल टाकून त्याला सर्वीकडे असं पसरवून घ्या. आपलं बेटर पण छान असं फुलून गेलं. आता त्याच्यात 1 चम्मच सोडा टाका. थोडंसं पाणी टाकून अजून फेटून घ्या. त्याला जेवढं फेटलं तेवढं आपलं खमण आतून एकदम मऊ आणि सॉफ्ट बनून तयार होतं. आता सर्व खमणच्या भांड्यामध्ये ओतून घ्या आणि त्याला थोडं टॅप करा. आता 15 ते 20 मिनिटांसाठी त्याला कढईमध्ये ठेवा. वरून थोडीशी कुटलेली लाल मिर्च टाका आणि 20 मिनिटं वाफवून घ्या. आपले 20 मिनिटं झाले. आपण आता त्याला चेक करून घेऊ. आता त्याला चाकूच्या साहाय्याने चेक करा. प्लेन निघाला तर आपलं खमण छान असं बनून रेडी आहे. त्याला पूर्णपणे थंड करा. मग त्याचे तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करा. आता आपण पहिले तडका पॅनमध्ये तेल गरम करून मिरची तळून घेऊ. मिरची तळून झाल्यावरती त्याला प्लेटमध्ये काढा आणि खमणवरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका बनवून खमणवरती टाका. काढा त्याला आता एक प्लेटमध्ये आणि तिथं थोडीशी मिरची ठेवून पहा किती छान आणि मऊ खमण तयार झालं. मी तुम्हाला मध्ये बोलली होती की माझं 2 in 1 काम होणार आहे. पहा, माझी कढईचा काळपटपणाही निघून गेला. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.